मुळातून माणूस अशी आपल्या कार्यक्रमाची संकल्पना आहे किंवा पुरस्काराची संकल्पना आहे. आपल्याला माहिती असतं की झाडाचं मूळ काय करतं. तर झाडाचं मूळ दोन महत्वाच्या गोष्टी करतं. ते मातीत घट्ट रोवून असतं, त्याच्यामुळे झाड उभं राहतं, झाड उंच जातं. आणि ते झाडाला उंच जाण्यासाठी जे जे काही पोषण मूल्य लागतं ते पुरवत राहतं. तर मुळाचं हे त्या झाडाच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं काम असतं. तर हेच मूळ आपण माणसांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या आजूबाजूच्या माणसांची उंची बघत असताना त्यांची मुळं किती खोल गेलेली आहेत ह्याचा शोध आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. तर ह्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते. सर, तुमचंही खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद धन्यवाद. हा एक पुरस्कार आहे की जो आपण दर महिन्याला एका माणसाला देतो. तर ह्याची नेमकी संकल्पना काय आहे हे अभिजित आपल्याला सांगेल. खरं तर माणसं त्यांच्या त्यांच्या पातळीवर जगत असतात, चांगल्या पद्धतीने जगत असतात आणि चांगुलपणा, माणूसपणा त्यांच्या त्यांच्या परिघात ते पेरत असतात. तर वाटलं असं की हा जो चांगुलपणा आहे माणसाच्या आतला, त्याचा आपण सन्मान करू, त्याचं कौतुक करू, त्याला थोडीशी दाद देऊ. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की हा माणूस खूप चांगला आहे, त्याच्या मागे आपण म्हणतो. तर वाटलं की आपण पुढे येऊन, समोर येऊन सगळ्यांना सांगू, खरंच या माणसाचं माणूसपण आपण बघितलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. तर याच गोष्टीतून, याच संकल्पनेतून आज आपण सत्येंद्र राठी सरांना मुळातून माणूस हा पुरस्कार देणार आहोत. आणि चांगुलपणा हा एकच निकष लावून मला वाटतं हा एक पहिला पुरस्कार असेल कदाचित. म्हणजे या पुरस्कारासाठी कर्तृत्व हा निकष नाही, तुम्ही कुठल्या क्षेत्रात काय भरारी घेतली आहे हा सुद्धा निकष नाही, तुम्ही कुठल्या क्षेत्रात काय योगदान दिलंय, महत्वाचं योगदान दिलंय, समाजाला कशी दिशा दिली आहे, हा सुद्धा निकष या पुरस्कारामागचा नाही, त्या संकल्पनेमागचा नाही. पण तुम्ही माणूस म्हणून काय योगदान दिलंय, माणूस म्हणून तुम्ही कशा पद्धतीने जगत आहात, वागत आहात, या संकल्पनेभोवतीच, या निकषाभोवतीच हा पुरस्कार आम्ही देतो आहोत. आणि आज हा पुरस्कार सत्येंद्र राठी सरांना मिळतोय, तर याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि भूमिका हीच आहे त्याच्या मागची की त्यांच्यातलं जे काही थोडं आहे, जे काही चांगुलपणा आहे, तो आपल्यामध्ये कसा सामावून घेता येईल. तर हीच कल्पना, संकल्पना यामागे आहे. आणि ह्या गप्पा आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या मनात जे प्रश्न आहेत ते विचारून झाल्यानंतर तुम्हालाही जर सरांशी काही बोलायचं असेल, त्यांच्याविषयी तुम्हालाही काही प्रश्न असतील, तर तुमच्यासाठी पण स्टेज ऑलवेज ओपन आहे. महत्वाचं म्हणजे मुक्त राहायला आवडतं. जिज्ञासा बाळगतोच. काही नवीन कुठं होतंय तर ते का होतंय आणि त्याच्या मागचा हेतू काय, आणि त्या गोष्टीचा मला किंवा समाजाला काय उपयोग होतोय का, याची एक तपासणी करणे, ह्या पद्धतीने जगणे मला आवडतं. म्हणजे मी स्वतःला माझी ती ओळख म्हणून जपतो की नाही बाबा, काहीतरी नाविन्य, काहीतरी अभिनव असं आपल्याकडे पोचलंही पाहिजे ना, आपण जिथं ते होत असं आपण तिथं पोचलं पाहिजे, अशा पद्धतीने मी बघतो. तुम्ही मुक्त हा शब्द वापरलात सुरुवातीलाच. तर स्वातंत्र्य हे मूल्य आहे जगण्यातलं खूप महत्वाचं. तर तुम्हाला काय वाटतं की ते मूल्य म्हणजे नेमकं काय, किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही ते कसं जपताय? माझ्या आयुष्यात कसं जपतोय आता असं एकदम सांगणं थोडं अवघड आहे, पण मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जगता यायला पाहिजे. मूळतः बऱ्याचदा काय होतं की तुम्ही लोकांना बंधनात घालता, त्यामुळे तुम्ही आपसुक बंधनात येता. तुम्ही शक्यतो टाळलं लोकांना कोणत्याही बंधनात घालणं, मग ते नात्याचे असतील, स्थितीचे असतील, तर तुम्ही त्या गोष्टीपासून आपोआप मुक्त होता. दुसरं, लहान सहान गोष्टी करता अनावश्यकतेने फेवर घेणे, मग त्यात तुम्ही परत बांधले जाता. आणि सगळ्यात महत्वाचं मला आतापर्यंत जे मी कॅरी करू शकलो मोठ्या प्रमाणात, ते म्हणजे माझा बोलण्याचा अधिकार. मला नेहमी वाटतं की मी बोलताना स्पष्ट, पारदर्शक बोलावं, आणि ते बोलणं आतनं यावं यासाठी ज्या ज्या काही नियम पाळायला पाहिजे आपल्या व्यक्तिमत्वातले, ते मी शक्यतो पाळतो. सर, तुम्ही ज्या कुटुंबातून, ज्या फॅमिलीतून येता, तिथं हे स्वातंत्र्य किंवा या गोष्टीच्या थोड्याशा मर्यादा आहेत. पण हाच विचार तुम्ही वेगळ्या पद्धतीने कसा जगलात, मुलींच्या आयुष्यातही तुम्ही स्वातंत्र्य हे मूल्य रुजवण्याचा फार कसोशीनं प्रयत्न केलात, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर जनरली असं बोललं जातं की
आमच्याकडे मुलांना फ्रीडम आहे. मी एक वाक्य ऐकलं होतं, ते होतं की फ्रीडम टू डू रॉंग. योग्य करण्याकरता तर फ्रीडम असंही आहे, तू चुकीचं कर, मी तुझ्या बरोबर आहे, आणि ती चूक पुनरावृत्त होता कामा नये त्या चुकीची. नवीन चूक रोज कर, पण काल झालेली चूक आज सुधारली, आता ती उद्या नको. तर अशा पद्धतीने मी दोन्ही मुलींना प्रयत्न केला, आणि मोठ्यापेक्षा धाकटीच्या वेळेला जास्त केला. कारण की मोठीच्या वेळेला ती माझ्यासाठी नवी होती आणि मी पालक म्हणून नवा होतो, पण दुसरीच्या वेळेला ती मला नवी होती म्हणून पालक म्हणून मी जुना होतो. तर तो प्रयोग माझा जास्त यशस्वी ठरला. अशा पद्धतीने मी ते मुलींच्या बाबतीत तरी केलं. तुम्ही आता म्हणलात की प्रयोग तुम्ही पहिल्या मुलीच्या बाबतीत तुम्ही नवे होता तेव्हा काही प्रयोग केले, दुसऱ्या मुलीच्या बाबतीत तुम्ही प्रयोग केले. तर तुम्हाला काय वाटतं ह्या पालक होण्याच्या प्रोसेसमध्ये हे प्रयोग किती महत्वाचे आहेत, किंवा तुम्ही हे कुठून ऑब्झर्व केलं की असे प्रयोग आपण करायला हवेत, आणि त्याविषयी तुमचं काय मत आहे? मला मूलतः स्वतःबद्दल असं वाटतं की माणसाने चौफेर जगलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचं थोडं थोडं का होईना ज्ञान, त्या विषयात थोडीशी समरसता, आपल्या अवतीभोवती काय घडतंय त्याच्याशी कनेक्टिव्हिटी. अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली आम्ही ज्या सोसायटीला बिलॉंग करतो तिथं एकमात्र उद्देश 90% व्यवसाय, किंबहुना तिथं यशस्वीतेचा मानदंडच व्यवसाय आहे की तुम्ही व्यवसायात किती पुढे तुम्ही यशस्वी आहात. पण मला नेहमी वाटतं की ती ग्रोथ आहे. यशस्वीता तर सगळीकडनं तुम्ही कसं जगत आला, म्हणजे मी नेहमी मला असं वाटतं की राईस प्लेट सारखं जगणं असावं. चटणी असावी, भाजी असावी, फक्त चटणीची जागा भाजीला देऊ नये, भाजी जागा चटणीला देऊ नये. मग असं झालं तर गोंधळ होतो. तर मग एककल्ली जगण्याने हा गोंधळ जास्त वाढतो. आता मुलींच्या बाबतीत तुम्ही मला काय विचारलं होतं आता? प्रयोग. आता एक साधं मी सांगतो तुम्हाला. सर्वसाधारण आत्ता मागील 10-20 वर्षात मुलींचं शिक्षण म्हणजे एकदम परवलीचा विषय आहे. एक दिवस सुट्टी काय करू द्या पालक म्हणून मुलाला किंवा मुलीला आजारी असेल तर औषध घे, शाळेत जा. मी नेहमी असं विचार करायचो की शालेय शिक्षणाने तुम्हाला कमवण्याचं कसब मिळेल, पण जगण्याची कला तुम्हाला आहे ना शाळा सोडून इतर गोष्टी शिकवतात. तर तर त्यांचं जगणं जर समृद्ध व्हायचं असेल तर त्यांना इतर गोष्टी यायला हव्यात, माहीत असायला हव्यात. तर मी शाळेत माझ्या मुलीच्या म्हणजे सिम्बायोसिस सारख्या शाळेत, प्रतिथेच शाळा आहे, त्या शाळेत होते. पण वर्षातनं 3-4 माझ्या मुलींना दांडी मारायला लावायचो, आणि त्या दांडी त्यासाठी मारायला लावायचो की मंदिरात एक फार मोठा उत्सव आहे आज. तो उत्सव वर्षातनं एकदाच होतो. शाळेच्या माध्यमातून तुम्हाला तो बघता येणार नाही, त्यातनं काही शिकता येणार नाही. मग सुट्टी कर शाळेला आणि दांडी मार, आणि तो देवाचा उत्सव बघ, किंवा समाजाचा काही फार मोठा उपक्रम आहे त्यातनंही तुला शिकायला मिळणार आहे. फक्त ABCD हाच माध्यम नाही शिकण्याचा. मग त्यांनी दांडी मारायची, आणि त्यांनाही ते विचित्र पण वाटायचं आणि मजेशीर पण वाटायचं की माझे पॅरेंट असे कसे. ह्या पद्धतीने मी ते प्रयोग करायचो. तर जगणं समृद्ध होण्यासाठी आपण कुठं राहतो, कुठल्या भागात राहतो, आजूबाजूचं वातावरण कसं, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्ही रविवार पेठेतून नारायण पेठेत शिफ्ट झालात, तर काय होती भूमिका त्यामागची? मी जसं माझ्या बोलण्यात आधी सांगितलं ना की जिज्ञासूपणा किंवा काहीतरी वेगळं घडतंय याची एक ओढ असणे. मी एकूण रविवार पेठेतनं जेव्हा शिफ्ट झालो माझ्याकडे 2 ऑप्शन होते, कारण की स्थिती आर्थिक यथातथाच होती. आयदर बिबीवाडीला जावं, आयदर नारायण सदाशिव. आणि मी पेठ संस्कृतीत वाढलो, तर पेठेपेक्षा जास्त लांब जावं मला असं कधीच वाटलं नाही, आजही वाटत नाही. तर नारायण पेठेत मी नॉर्मली ऑब्झर्व करायची, इतके सांस्कृतिक, शैक्षणिक, कलेचे कार्यक्रम होतात. जर ते हाकेच्या अंतरावर असते तरच मी अटेंड करू शकेन. इच्छा खूप आहे, पण 7 किलोमीटर दूर आहे. मी येणार कधी, जाणार कधी, म्हणून मी मुद्दामून नारायण किंवा सदाशिव पेठ निवडली. मी त्याकरता जवळपास 4 ते 5 वर्ष वाट बघितली, भाड्यानं राहिलो तोपर्यंत. मग जेव्हा योग्य वेळ आली म्हटलं आता इथं आपण घर घ्यावं, आणि योगायोगानं रमणबाग चौकातच घर मिळालं. म्हणजे सवाई गंधर्व हाकेच्या अंतरावर होतंय, रात्री झोपताना सुद्धा आपल्याला गायन ऐकू येत आहे. अशा पद्धतीने मुद्दामून मी, आणि नारायणपेठेत तुम्ही ऑब्झर्व करा आता थोडं कमी आहे, कोथरूडला बरीच मंडळी शिफ्ट झाली. प्रत्येक दुसऱ्या इमारतीत काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू आहे.
इथं ओरिगामी शिकवतायत, तिथं सुवाच्य लेखन शिकवतायत, कुठं हार्मोनियमचे क्लास चालू आहे, असं काहीतरी चालूच असतं. तर सारस्वतांचा सगळा मेळा तो. तुम्ही मला असं वाटतं की जगणं ज्याने ज्याने समृद्ध होईल अशा अनेक गोष्टी तुम्हाला धरायला आवडतात, त्याच्याबरोबर जायला आवडतं. तर याच संकल्पनेतून K&Q ची जी सुरुवात तुम्ही केलीत, तर त्या संस्थेविषयी थोडंसं आम्हाला सांगा, किंवा ती संस्था काय विचाराने सुरू झाली, त्याच्यातून कसं काम झालं? विचार असा काही फार मोठा नव्हता. मी बऱ्याच लहान सहान संस्थेशी निगडीत होतो, पण नॉर्मली मी ज्या कम्युनिटीत आहे त्या कम्युनिटीत महत्वाच्या 2च गोष्टी मला जाणवल्या. चांगलं कपडे घालणे आणि खाणे आवश्यकच आहेत त्या, पण त्याच्या पुढं कोणीच जाईना. पुण्यासारख्या ठिकाणी इतकी चोखंदळ लोक, इतकी कलाकार मंडळी, इतके उपक्रम आहेत, आणि ते नदीसारख्या बाजूने वाहत जात, आणि तुम्ही कोरडे का? मग मी काही समविचारी लोकांना ही गोष्ट शेअर केली की म्हटलं अशा 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 बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत, आपण त्या गोष्टीकडे विचारच करत नाही. तर त्यांनाही रुचलं ते. त्यापैकी तर लक्ष्मीकांत मुंदळा माझे मित्र बसलेले, अजून 1-2 होते, पूजा बलदवा आहेत. या सगळ्या लोकांनी ती संकल्पना उचलून धरली की आपण असं अभिनव पद्धतीने करूया. मग आम्ही ठरवलं की महिन्यातनं एकदा भेटायचं आणि काहीतरी पदरी पाडून जायचं. त्या भेटल्यानंतर काहीतरी टेक अवे पाहिजे की आपण आज ह्या भेटीतनं हे शिकलो, आणि त्यातनं त्याला चांगलं रूप यायला लागलं. मागील फॉर्च्युनेटली आता 17 मेला 13 वर्ष पूर्ण होते. क्या बात आहे, मस्त. आणि चाललंय छानपैकी. काय काय उपक्रम त्याच्या अंडर तुम्ही घेतलेत? अंडर म्हणजे जे जे आमच्यापर्यंत पोहोचत नव्हतं त्या प्रत्येक गोष्टीकडे आम्ही पोहोचलो. म्हणजे सवयी गंधर्व आमच्यातल्या मॅक्झिमम लोकांनी बघितलेलं नाही. 30-30, 40-40, 50 वर्ष पुण्यात झाली असतील. इथे अजूनही मंडळी असतील की ज्यांनी सवयीत पाय नाही ठेवलेलं. हेरिटेज वॉक, पुरातन वास्तूंची माहिती घे, भात लावणी, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जवळपास होत आहेत, पण आपण कधीच त्याचा अनुभव नाही घेतला. तशा गोष्टी निवडून 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 आम्ही ते करत गेलो आणि त्याचा आनंद घेतला. तर मी असं एक वाक्य ऐकलं होतं, युअर रुटीन इज युअर बेस्ट फ्रेंड. तर मगाशी तुम्ही जो राईस प्लेटचा संदर्भ दिला, तर अगदी त्याच राईस प्लेट प्रमाणे सुद्धा तुमचं रुटीन व्यवस्थित आहे, पद्धतशीर राखलेलं आहे सगळ्यांचं असतं. तर त्या रुटीन बद्दल मला उत्सुकता आहे. नाही, सगळ्यांचं नसतं सर, खूप अवघड आहे रुटीन मध्ये सगळं. माझ्या रुटीन बद्दल तसं बघितलं तर मी फार प्रिडिक्टेबल आहे. म्हणजे माझ्या रोजच्या माणसाला जर 6 वाजता तो सांगू शकतो की सत्येंद्र आता इथं असेल, 11:30 वाजलेत आता तो जेवत असेल. तर अशा पद्धतीने ते होतंय. तर नॉर्मली पहाटे लवकर उठायची सवय मागील 20 वर्षात लागलेली. 5:30 पर्यंत उठतो. व्यायामाची आवड आहे, कारण खाण्याची आवड आहे, त्यामुळे व्यायामाला कंपल्सरी केलेलं आहे. व्यायाम, थोडी आर्ट ऑफ लिव्हिंगची सुदर्शन क्रिया, मग सकाळचं वाचन, लेखन, पुढच्या लेखाची तयारी, मग दुपारचं त्यानंतर दुकान, व्यवसायाला गरज तर आहे, या सगळ्या गोष्टी पळवायच्या म्हटल्यावर दुपारचं दुकान, संध्याकाळी 5 नंतर नॉर्मली फ्री. 5 नंतर मग उगाचच्या ज्याला आपण चकाट्या पिटणे म्हणू तशा गप्पा, ज्यांना इंद्रियांना सुख येतं. संध्याकाळी 7-7:30 पर्यंत घरी फॅमिली टाइम. रात्री एखादा काही छान कार्यक्रम असेल सभोवतालाच्या परिसरात, तो अटेंड करून 10-10:30 पर्यंत झोपी जाणे. त्यात महत्वाचं म्हणजे माझी पत्नीची पूर्ण साथ असते. माझा रुटीन सांभाळणे तर म्हणत नाही, पण तिने तसा रुटीन स्वतःचा बसून टाकला. त्यामुळे आता ते छानपैकी चालू आहे. एकत्र असल्यामुळे कंपनी आम्ही बेस्ट आहोत एकमेकांना. चल हा कार्यक्रम आहे, जायचं का? हो जाऊया, मस्त. ते होऊन जातं. त्यामुळे मुलींना सुद्धा आता तर ती जॉबमुळे येत नाही, पण हा ना, येत तर नाही येत, पण आधी यायची. आणि मला एक आठवत आहे मुलींबद्दल. नॉर्मली मी आताही ऐकतो मुलींबद्दल मित्रांकडनं की आमची मुलं येत नाहीत, आम्ही कुठं त्या गायनाच्या कार्यक्रमाला यायचं, असं येत नाहीत. तर मी सुरुवातीपासून एक गोष्ट पाळली. मी मुलींना सांगितलं की 20 ते 30 मिनिटं तुम्ही माझ्या बरोबर यायचं. कार्यक्रम 2 तासाचा आहे, बरोबर ना? तुम्ही 20 किंवा 30 मिनिटं माझ्या बरोबर या. 21व्या मिनिटं तुम्ही म्हटलं की नाही पप्पा नाही थांबायचं आता, मी तुम्हाला परत प्रश्न सुद्धा विचारणार नाही का, आपण निघून. आणि मला एकदम आठवतो असा अनुभव सांगावा असं वाटतं. वैष्णवला मी सवई गंधर्वाला नेलतं. कोणाचा तरी नृत्याचा कार्यक्रम होता, हा त्या नाव आठवत नाही मला, गुजरातच्या मल्लिका साराभाई, ओके, त्यांचा कार्यक्रम होता. हिने नाही म्हटलं 20च मिनिटं, जास्त नाही, चल. आम्ही गेलो. 21व्या मिनिटली 20 मिनिटात मला लक्षात आलं की रमली आता. 21व्या मिनिटली मी मिनिटाने म्हटलं
चल निघायचं, नाही नाही थांबू ना पप्पा. मग अजून छेडायचं म्हणून 40 मिनिटांनी चल ना, नाही नाही. आम्ही जवळपास 1.25 तास तो कार्यक्रम एन्जॉय केला आणि उभं राहून केला, बसायला पण जागा नव्हती. तर तेवढे प्रयोग करायचे आणि तेवढी हा फ्रीडम दिला ना की मग मुलं येतात. बर, तुम्ही आता तुमच्या रुटीन मध्ये लेखनाचा उल्लेख केला, हा. तर तुमच्या लिखाणाचा प्रवास कसा आहे? आम्ही वर्तमानपत्रातून तुमचे लेखही वाचलेले आहेत. हा तुम्ही एखाद्या कुठल्या तरी गणपती विषयी पण लिहिता, हा किंवा तुम्ही K&Q विषयी पण लिहिता, तुम्ही एखादी कथा पण लिहिता. तर हे सगळं लिखाण तुमच्यात कसं रुजलं आणि त्याची सुरुवात कुठून झाली? किंवा लहानपणात असं काही होतं का की तेव्हा तुम्हाला असं वाटलं की हे लहानपणातून आपल्याला मिळालंय असं? हा, तसं जर थोडं आपण मागे गेलो ना तर माझे आजोबा होते, त्यांना वाचनाची चांगली आवड होती. आणि तेव्हा तर म्हणजे पुणे मर्यादित होतं, टीव्ही वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे नॉर्मल दूरदर्शन असेल तर ते वाचायचे. वर्तमानपत्रापासून सगळं जे काही ललित साहित्य असो किंवा कोणतंही असो, आणि ते कुठतरी आत झिरपत गेलं. आणि एक महत्वाचं होतं, त्यांच्याकडनं आहे ना रोज रात्री मी ना गोष्टी ऐकायचो, आणि त्यांच्या त्या गोष्टी सगळे पौराणिक ऐतिहासिक, इंद्राचं, राजा हरिश्चंद्राचं, ऋषी वशिष्ठचं, दशरथाचं, आणि ते ऐकत ऐकत आम्ही झोपी जायचो. मग ते कुठतरी कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये आत गेलं असेल. आणि मग वाचनाची आवड, वाचनातनं निरीक्षण, निरीक्षणातनं लिखाण. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या वर्तमानपत्रांना धन्यवाद की त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी इतकी लोक लिहितात, इतकी लोक लिखाण पाठवतात, ते निवडतात आणि अधनमधनं छापतात. या माध्यमातून त्यांचे धन्यवाद करूया आपण. येस, नक्की. तर लिखाणाचाच मुद्दा निघालाय म्हणून, तर तुमच्या लिखाणात अगदी हेमा मालिनी पासून ते अमिताभ बच्चन पर्यंत, अमीन सयानी पासून ते अगदी मदन मोहन पर्यंत असे सगळे विषय येतात, आणि प्रामुख्यानं चित्रपट हा विषय जास्त डोकावतो. तर काय आहे त्याचं कारण नेमकं? पहिले तर तुम्हाला धन्यवाद, मी खरंच चांगला अभ्यास केला. पर इतकी 4 नावं लिहिलेलं आहे यांच्यावर. मी ऑब्झर्व केलं, मला एकतर ते भावतं, कारण की मला लहानपणी सुद्धा, म्हणजे आता तर वाटत नाही पण लहानपणी सिनेमाची बेहद आवड होती. पुण्यात लागणारा सिनेमा मी बघितला नाही असं व्हायचं नाही. तर त्यावेळेला इतकं तामझाम पण नसायचं, स्टाईल पण नसायची की मल्टिप्लेक्स वगैरे 2-2.5 रुपयात सिनेमा बघून व्हायचा. आणि मी एक आता शेअर करायला हरकत नाही, त्यावेळेला 3 ते 6, 6 ते 9 असे सिनेमा चालायचे. जर 3 ते 6 मुलगा घरात नाही तर आई वडिलांना लक्षात यायचं हा सिनेमाला गेला असावा. जवळपास थिएटर होते, मी 3ला सिनेमाला जायचं, 4:15 4:30ला इंटरव्हल झाली, पळत घरी यायचं, घरच्यांसमोर मुद्दामून एक ग्लास पाणी प्यायचा, परत पळत विजयानंद टॉकीजला जायचं. अशा पद्धतीने पण ती आवड जपायची म्हटल्यावर हे करणं भाग आलं, आणि त्यातनंच हे सगळं येत गेलं. मग मध्यंतरी सुलभाताई तर्णेकरांच्या बऱ्याच संपर्कात होतो. अशी मंडळी भेटत गेली, काहींनी प्रोत्साहित केलं. अभय जोशी म्हणून पत्रकार होते लोकमतचे, आता सकाळमध्ये, तर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, राठी या विषयावर लिहा, राठी या विषयावर तुम्ही लिहू शकता. तर लोकांनी भ्रमंतीवरही लिहिता येतं. आजच नेमका प्रभातमध्ये लेख आहे, मी बुंदी राजस्थानला गेलो त्या संदर्भातला. तर लोकांनी, म्हणजे या मंडळींनी प्रोत्साहन देत गेली, मग ते सुधारत पण गेलं हळूहळू, त्यामुळे होऊन जातात. तुम्ही 2.5 रुपयाचा उल्लेख केलात की 2.5 रुपये हो. तिकीट होतं, म्हणजे त्याही काळी ते तिकीट देणं ही पण एक खूप मोठी गोष्ट असणार. हो. आणि आजही हॉबीसाठी किंवा छंदासाठी काहीतरी पैसे खर्च करणं ही कायमच आपल्या रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट किंवा वेगळा खर्च असतो. तर तुमचं पैशा या गोष्टीविषयीचं काय अनालिसिस आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं पैसा काय करतो आयुष्यात, किंवा तुमच्या मुलींना तुम्ही काय पोहोचवताय की पैसा म्हणजे काय? मी पैशाच्या बाबतीत नॉर्मली नीड आणि वॉन्ट या 2 गोष्टी बघतो. वॉन्टला तर एंडच नाहीये, नीड महत्वाची आहे. जसं मी उदाहरण सांगतो, माझा मित्र बसलाय प्रकाश चांडक, आम्ही आजच्या 12-15 वर्ष आधी राजस्थानला जायचं ठरवलं. आम्ही 4 होतो, ते 3 होतो. म्हटलं आपण जोधपूरला असं विमानाने जायचं वगैरे प्लॅन केलं. मी माझं गणित काढलं, म्हटलं बाबा विमानाने 4 आपल्याला परवडणार नाही, तर आयदर तर मी हेजिटेशन मध्ये ट्रिप कॅन्सल करावी, आणि मी प्रकाशला सांगू शकत नाही तो रेल्वेने, तो जास्त व्यस्त माझ्यापेक्षा. म्हटलं प्रकाश एक काम करू, आपण एक्स जोधपूर ट्रिप फायनल करू, या दिवशी जोधपूरला पोहोचायचं, तू तुझ्या पद्धतीने पोच, मी माझ्या पद्धतीने पोच. आणि मला आजही बोलायला लाज वाटत नाही की बाबा मला हे परवडत नाही परवडत. आणि ज्यांना वाटेल ते बोलवतील, नाही वाटलं ह्याला नाही परवडत ह्याला नको बोला, नाही बोलवणार.
तर त्यामुळे त्या मुलींना सुद्धा तो मी मेसेज देत गेलो. मी तुम्हाला एक साधी छोटीशी गोष्ट सांगतोय. या दोन्हींचं आहे ना, प्रियम आणि वैष्णवीचं 3-4 वर्ष आधी ना मुंबईला जायचं चाललं होतं डेक्कन एक्सप्रेसने. तर 2-3 दिवस पुढे मागं आज जाऊ उद्या जाऊ चाललो. मी घरी आलो, प्रियम होती तेव्हा. प्रिय म्हटलं बाबा आम्ही उद्या डेक्कन एक्सप्रेसने मुंबईला चाललोय. म्हटलं तिकीट काढली का? बोले हा काढली. म्हटलं कोणती काढली? बोले 90 रुपयावाली, जी आपली नॉर्मल सीट बसून जात होती. अगं म्हटलं ती विस्टाडोमची का नाही काढली? तर ती असे डोळे मोठे झाले. बोले बाबा माहितीये का विस्टाडोमचं तिकीट किती आहे? म्हटलं माहितीये, काहीतरी 600-700 रुपये आहे. नव्यानेच चालू झालं विस्टा. आणि तुम्ही म्हणताय ते तिकीट काढा आणि आम्हा दोघींचे. म्हटलं 100% तो तुमच्यासाठी नवा अनुभव असेल. डेक्कन एक्सप्रेसनं तुम्ही जाताय तर तुम्ही तो सभोवताल निसर्गातनं जाताय याचा तो फील येईल. तर ती चकितच झाली. म्हटलं ते कॅन्सल कर आणि ही तिकीट काढ. तेव्हा कुठतरी ना मुलींना एक विश्वास पोचला की नाही बाबा जिथं खर्च करायचं तिथं मागं बघत नाही, आणि जिथं नाही करायचं मग तिथं रुपये देत नाही. बरोबर ना? तर अशा पद्धतीने ते होत गेले. तर इथं पैशाचाच मुद्दा निघालाय म्हणून म्हणजे तुम्ही फार स्पष्टपणे तुम्ही तुमची भूमिका मांडता. तर मध्यंतरी पेपरला मी असं वाचलं की कुठली तरी केस होती 200-250 रुपयाच्या अनुषंगानं की तुम्हाला व्यवस्थित सेवा नाही मिळाली म्हणून तुम्ही 200-250 रुपयांसाठी एक मोठा लढा उभा केला. काय होता तो लढा? असा काही मोठा नव्हता, पण त्याच्यात तर सेवा शुल्क जे बेकायदेशीर आहे त्यांनी लावलं आणि त्यांनी ते मागे घेण्याची मना केली आणि त्यात थोडा ऑरगन्स पण होता. मला असं वाटलं की नाही अरे नेहमीच आपण निमित्तपणे कसं ऐकावं, तर आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्या विरोधाने. हे सगळ्यांना वेळ असतात. म्हणजे 200 रुपये करता 4,000 रुपये खर्च माझ्या कम्युनिटीत कुणी नाही करणार. मलाच वेळात काढतो. या येडा आहे, काय करायचं त्याच्या मागे एवढे पैसे करून. पण मला राहवत नाही. माझ्या मर्यादेत मी लढतो. आता उद्या कोणी पिस्तूलच लावलं तर मग मागे यावं लागेल. पण जोपर्यंत लढता येईल तोपर्यंत पुढे का जाऊ, अशा पद्धतीने तो विचार करतो. आणि हीच गोष्ट मुलींमध्ये कशी पेरली तुम्ही? म्हणजे त्यांनी जर काही एखादी वस्तू खरेदी केली आणि त्यांना काही एखाद्या ते ऍक्च्युली चालूच मुलींपासून झालं. ओके. 10-12 वर्ष जुनी गोष्ट आहे. ही वैष्णवी गेलती एका दुकानात लेगिंग खरेदी करायला. लेगिंगची साईज किंवा कलर नंतर बदलून हवा होता. दिवाळीच्या गडबडीमुळे त्या पुढच्यानी दिला नाही. हिने सांगितलं सुद्धा की तुम्ही नंतर द्यावं. तर मी मुद्दा म्हणून यांना पाठवतो. प्रत्येक नॉर्मली पॅरेंटिंग मध्ये एक गफलत होते. प्रत्येक पॅरेंटला वाटतं की मुलांनी केलं तर 5-25 रुपये जास्त लागतील. मी 200 आणेल ते 250 आणतील, यांना फसवतील. आणि मला वाटतं की त्यांना फसवू दे एकदा. 50 रुपयात आयुष्याचा धडा मिळेल, पुढच्या वेळेला कळेल आणि ते त्यांच्या अनुभवाने शिकू द्यावे. त्यांनी तिला पाठवलं होतं तर ते काही त्यांनी बदलून दिली नाही. मग मी हिच्या बरोबर गेलो तर त्यांनी आम्हाला तिथं नीट वागणूक दिली नाही. तर आता माझ्यासमोर 2 पर्याय होते. एक तर मी माझं निमूटपणे घरी यावं आणि नाहीतर लढा द्यावा. म्हटलं जर आता मी इथं लढलो नाही तर वैष्णवीला चुकीचा मेसेज जाईल की अन्याय सहन करावा नाही, हे असंच चालणार आहे जग. मग मी आधी तिला घेऊन पोलीस चौकीला गेलो. मग पोलीस चौकीला म्हटलं ह्याच्यात आम्ही नाही करू शकत काही. त्यांनी तुमच्याशी अशोभनीय वर्तन केलं असेल तर तुम्ही सांगा, मी तक्रार घेतो तुमची. मग तरी असं येतं ना मनात की याला करून टाकू. म्हटलं नाही, जे घडलं नाही ते सांगायला नको. मग तिथनं गेलो. मग एका मित्राला भेटलो. त्यांनी सांगितलं असं 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 करता येईल. त्या 250 रुपयाच्या लेगिंग करता माझे 2,000 रुपये त्यावेळेला लागले 10-12 वर्ष. पण ते 250 रुपयेचं लेगिंग आणि 1,200 रुपये मला त्याचा भरपाई म्हणून 2 वर्षाच्या लढ्यानंतर आयोगाने ग्राहक मंचाने दिले. मग मला त्यातनं समाधान जो मिळाला की नाही बाई मी लढलो, ते महत्वाचं होतं आणि ते त्यांना पण मला पोचवतात. तुमची एक कथा वाचली होती मी आणि ती अशी होती की एक कामवाल्या मावशी आहेत, त्यांना लवकर घरी जायचंय कारण त्यांच्या मुलांना किल्ला बनवायचा आहे. आणि त्याच घरामध्ये एक मुलगा आहे जो असाच टीव्ही बघत बसलाय आणि टाइमपास करतोय आणि तो असं म्हणतो की त्यालाही जायचंय त्या मुलांबरोबर किल्ला बनवायला. सो हे 2 सामाजिक स्तर तुमच्या कवितेतून त्या कथेतून एकत्र करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. सो तुम्ही जी मूल्य आयुष्यात रुजवू पाहताय किंवा लिखाणातून रुजवू पाहताय, तर असं मूल्यांच्या आधाराने जगताना असं कधी वाटलं का की ह्या गोष्टीचा आपल्याला भरपूर फायदा झाला, की आपण एथिकली जगतोय, ही खूप फायद्याची गोष्ट आहे?
फायदा खरं तर निरंतरच होत असतो, कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तुमचा समाधान आणि संतोष. म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटतं की आज मी आजचा माझा दिवस आनंदी गेला, मी असं काहीच नाही केलं जे मला करायला नको होतं, तर त्याच्यासारखा आनंद नाही. माझी पत्नी नेहमी म्हणते, तुम्ही पडला आणि झोप लागतं तुम्हाला. म्हणजे मी बोलून बघतो तो पण तुम्ही झोपलेले असतो. ते बहुधा यामुळेच होत असावं की आपल्याला हवं तसं शक्य तितकं एथिकली, शक्य तितकं पारदर्शक. बऱ्याचदा इकडची थुंकी तिकडे घ्यावी पण लागते, नाही असं नाहीये, पण जिथं गरजच नाही मग का उगाच चुकीचं बोलावं, खोटं बोलावं, हे मी शक्यतो पाळतो. आणि एखादा किस्सा ह्या संदर्भातला की आपण तत्वानी वागलो त्यामुळे आपल्याला फायदा झाला असं? एक मोठा किस्सा आहे. मोठा म्हणजे समोरची व्यक्ती मोठी होती. मी जंगली महाराज मंदिराला कार्यक्रमाला गेलो होतो गुढीपाडव्याच्या रामनवमीला. तिथं उषा मंगेशकरांचं गायन होतं. तर कार्यक्रम चालू असताना उषाताईंनी, म्हणजे मी हे पूर्ण किस्सा त्यांचा संपूर्ण आदर ठेवून बोलतोय, अन्यथा कोणी घेऊ नका. तर त्या बोलताना बोलल्या की आता कार्यक्रम शेवटाकडे आलेला आहे, तर कार्यक्रमाचा समारोप आपण मुंगळा या गाण्याने करू. त्यांचा मुंगळा हा गाणं जगप्रसिद्ध आहे, इन्कार सिनेमातला. तर ते मी ऐकलं आणि ते मला थोडं कसं बसं झालं. म्हटलं तो समाधीचं स्थान आहे जंगली महाराज मंदिर, आणि तिथं मुंगळा गाणं. आणि हे मोनिकाला लक्षात आलं माझी चुळबुळ की आता हे काहीतरी, आणि मला इशारा, तुम्ही काही बोलू नका बोलू नका. म्हटलं नाही, मला भांडायचं नाही, पण मला काय होतं ते लक्षात आणून द्यायला हवं. मी एकाकडनं कागद घेतला, पेन घेतला, मी उषाताईंना लिहिलं, म्हटलं जंगली महाराज मंदिर समाधीचं स्थान आहे, इथं मुंगळा गाण्याचं प्रदर्शन कसं आहे, असा प्रश्न हस्ते परहस्ते करवी निवेदकाच्या माध्यमातून उषाताईंपर्यंत ते पोहोचलं. जवळपास 400-500 लोक असतील कार्यक्रमाला. तर तो वाचला उषाताईंनी, परत घडी करून ठेवला. एक गाणं संपलं, मग ते उघडलं. मला अशी एक चिठ्ठी आली आहे, तर कोणी चिठ्ठी लिहिली, कृपया हात वरती कराल का? मी म्हटलं मी स्वतःला वरती करतो. मी उभा राहिलो, म्हटलं मी लिहिली. तर बोले मी कित्येक तरी धार्मिक स्थळावर मुंगळा गाणं गायलेलं आहे आणि मला कधीच कोणी आक्षेप घेतला नाही किंवा कोणी काही बोललं नाही. मी म्हटलं आपण पूर्ण कुटुंब, महाराष्ट्र काय देशव्यापी कुटुंब आहे, कुणी का बोललं नाही मला माहित नाही. मला व्यक्तिशः असं वाटलं, कारण की जेव्हा तुम्ही मुंगळा गाल तेव्हा माझं लक्ष जंगली महाराजवरनं निघून हेलनकडे जाईल आणि तो गुत्ता समोर दिसेल हेलन नृत्य करताना. बाकी आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, आपण जे गाल आम्ही आनंद घेऊ. आणि असंही नाही की तुम्ही हे गाताय म्हणून मी निषेध म्हणून चाललो, मी तेही ऐकन म्हटलं. मग त्यांनी परत पुढची 2 गाणी घेतली आणि 2 गाण्यानंतर परत स्वतःच सांगितलं की आपण कार्यक्रमाचा समापन मुंगळ्याने नाही, सावरकरांच्या जयस्तुतीने करू. आता यात फार काही असं मोठं नव्हतं, पण बहुधा त्या गोष्टीची अनफॉर्च्युनेटली त्यांना जाण झाली नसेल, ओघात कुणी करून दिली नसेल. मोठे आहेत, कुणी बोलावं. आणि कार्यक्रम त्यानंतर संपल्या कमीत कमी 10-15 जणांनी मला त्या गोष्टी करता, इन्क्लुडिंग निवेदिका, अभिनंदन केलं की आम्हालाही खटकत होतं, पण आम्ही बोलू शकलो नाही. तुम्ही बोलला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि एथिकली वागताना बऱ्याचदा आपल्या असं डोक्यात येतं की नको, हे पैशाचं आपलं नुकसान होईल, आपण कशाला खरं बोलायचं, किंवा हे उलटून आपल्याकडेच ब्लेम गेम होईल, आपण कशाला खरं बोलायचं. तर हे एथिकली वागण्याच्या बाजूनच ठाम राहायचं, काही नुकसान झालं तरी. असे काही किस्से घडले? किस्से घडलेत, पण ते आधी चूक केली आहे आणि मग ती दुरुस्त झालेली आहे. एक बऱ्यापैकी मोठा किस्सा आहे, आणि मोठा म्हणजे त्याला अमाऊंट मोठी आहे. आम्ही रविवार पेठेचं जुनं घर विकलं होतं. त्या घरात विकताना एक्स अमाऊंटला एक सौदा ठरला, आणि 2 दिवसाने माझाच भाडे करून माझ्याकडे आला. बोले तुम्ही प्रॉपर्टी विकली, मला सांगितली असती, मी घेतली असती, हरकत नाही, मी तुम्हाला 5 लाख रुपये अतिरिक्त देतो. 5 लाख रुपये तेव्हाही फार मोठी रक्कम होती, आज तर आहेच. आणि एक क्षणाचा मोह निर्माण झाला त्यावेळेला, बहुधा स्थितीची गरज पण होती ती. आणि माझे मित्र, मार्गदर्शक आणि दार्शनिक इथं समोर बसले आहेत, नंदकिशोर राठी, त्यांच्या माध्यमातूनच तो व्यवहार झालता. मग मी 5 लाख रुपये वाढून मागण्याच्या संदर्भात बोललो, त्यांना ते अजिबात आवडलं नाही. पण ते त्याच गोष्टीला वेगळ्या पद्धतीने बघत होते, मी वेगळ्या पद्धतीने बघत होतो. पण घेणाऱ्याला ती जागा हवीच होती, त्याने ते 5 लाख रुपये वाढवून दिले आणि
पैसे पोचते झाले, व्यवहार पूर्ण झाला, सगळं झालं, बरोबर ना. पण ते म्हणतात ना की तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध वागला की काहीतरी तुम्हाला खात राहतं. ते मला खात राहिलं. वर्ष 2 वर्षानंतर एक अशी स्थिती आली की मला वाटलं की आता आपण यांचे पैसे जे घेतलेत ते आपण परत द्यायला हवे. मग माझ्या भावाला विचारलं. फॉर्च्युनेटली तोही त्या गोष्टीला तितक्याच तत्परतेने तयार झाला, कारण की निम्मा वाटेकरी तो आहे ना. तर तोही म्हटला हो ठीक आहे भाई, आपण देऊन टाकू. मग राठींकडे गेलो. राठी म्हटले की ठीक आहे, हरकत नाही, पण आपण 3-4 वर्ष ते पैसे वापरलेत, तर तू आता ते सवय ना माझ्यापेक्षा, तर आता करतोच आहेस, तर त्याचा किमान बचत खात्याच्या हिशोबाने तू व्याज दिला पाहिजे, नाही तर तुझ्यावर आक्षेप येईल की काय आता 4 वर्षानंतर तुम्ही परत केले पैसे तर असेही डबल झाले. म्हटलं ती गोष्ट बरोबर आहे. म्हटलं बाबा तुम्ही जसं म्हणाल तसं. मग त्यांनी समोरच्या पक्षाशी बोलणं केलं, त्यांना सांगितलं, तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की अरे बाबा तो पैसे देतो, आम्हाला तेच पुरेसे आहेत, आम्हाला व्याज वगैरे काही नको. म्हणजे तेव्हा तुम्ही चांगलं करता तेव्हा मग निसर्ग पण साथ देत असते, तो पण साथ देतं. आणि मग एक छोटेखानी समारंभ त्यांनी मुद्दामून तसं केलं, समारंभ नाही म्हणता ना, पण 5-10 लोकांना बोलावून केलं की सगळ्यांपर्यंत पोचावं की हा विषय अशा पद्धतीने पुढे कन्क्लूड झाला. 5 लाख रुपये जास्त घेतल्याची जी टीका आहे त्याची धार बोथट व्हावी अशा पद्धतीने मग आम्ही ते 5 लाख रुपये परत दिले. त्यामुळे एक फायदा मोठा झाला. आज 20 वर्षानंतर सुद्धा मी इतक्या स्पष्टतेने परखडपणे व्यवहाराबद्दलही बोलू शकतो. अन्यथा इथं बसलेल्या मंडळींनी कधी जर मी व्यवहाराबद्दल, कमिटमेंट बद्दल बोललो असतो तर मी त्यांच्या नजरेत नजर टाकून बोलू शकलो नसतो, नाही का. समोर नसते बोलले, मागे नक्कीच बोलले असते आम्हाला माहिती यांनी काय केलंय, आणि त्यात गैरही नाही ना, तो त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा. तुम्ही फार निवडक आहात या सगळ्या बाबतीत, तर असं कधी वाटलं का की आपण जे मुलींपर्यंत पोहोचवू पाहतो आहोत त्यापेक्षाही आपल्या मुली खूप पुढे गेल्यात, किंवा माणूस म्हणून त्या आपल्यापेक्षाही खूप पुढे जाऊन वागतात? हा अधनमधनं जाणवतं. एक छोटीशी गोष्ट आहे. पहिलं कोविड होतं, तर स्वरूप वर्धिनीने गरवारेला विलगीकरण केंद्र सुरू केलं. तर आणि त्यावेळेला इतका इम्पॅक्ट होतो कोविडचा की म्हणजे पती पत्नी सुद्धा वेगळ्या रूम मध्ये झोपत असतील इतकं. आणि एक पेशंट सापडला तर पूर्ण सोसायटी बंद, तो रस्ता बंद, इतकं त्यावेळेला चालू होतं. तर तेव्हा स्वयंसेवकांची गरज होती. शक्यतो तरुण असावेत, त्यांची इम्युनिटी असते त्या हिशोबाने. तर मी प्रियम कशी आहे की धाकटी, ती घरात यायची नाही आणि वैष्णवी घराबाहेर जायची नाही, हा एक दोघीत फरक होता. तर मी प्रियमला सांगितलं, हो म्हटलं मी बाबा जाते ना. मग स्वरूप वर्धिनीवाल्यांशी बोललो तर ते म्हटले तिला घेऊ आपण, पण ती अंडर एज आहे, 18ची नाही झालेली, त्यामुळं मला सगळ्यांनाच स्वयंसेवक लागतील. मग प्रियमचा विषय बाजूला यायला, पण या चर्चेतनं सहज वैष्णवीपर्यंत ही गोष्ट पोहोचली. मी सहज म्हटलं वैष्णवी जाशील का, म्हटलं जाते की. मला एकदम धक्का बसला. वैष्णवी इतकी लोकाभिमुख नसायची आणि अजूनही तितकी नाहीये. म्हटलं असं हा बोले जाते मी. आणि योगायोग असा, म्हणजे ज्या गोष्टी त्याहून मला जास्त अप्रूप वाटलं, आदल्या दिवशीच तिला तिच्या कामाच्या संदर्भात एक कॉल आला, नोकरीच्या संदर्भात, की तुम्ही रुजू व्हा. माझ्यासमोर ती गोष्ट ठेवली. म्हटलं बघ बाबा, नोकरी तर पुढं मागं तुला नक्की मिळेल, तुझी क्षमता आहे, पण ही संधी सेवेची तुला परत नाही मिळणार. याचा समाधान जो आयुष्यभर असेल, तर मला वाटतं जॉब फर्स्ट पेक्षा नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. तर तिने लगेच ते स्वीकारलं, तिने लगेच त्या पुढच्यांना कळवलं. आणि परत मी तुम्हाला सांगतो अस्तित्व कसं साथ देतं. समोरच्यांना जेव्हा कळलं की ती काय निमित्ताने जॉब जॉईन करत नाहीये, त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा फ्री व्हाल तेव्हा या, आम्ही तेव्हा तुम्हाला जॉब देऊ. आणि ती 7 दिवस सेंटरला होती. लहान मुलांना फार चांगल्या पद्धतीने हाताळते ती, 2, 4, 5 वर्षाची मुलं. तर त्या मुलांना सांभाळणे, त्यांना स्टोरी सांगणे, पूर्ण तो किट घालून सगळ्यांची तपासण्या करणे, हे सगळं काम तिने केलं त्यावेळेला. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि याला जोडून जर पुढे गेलो तर सेकंड कोविडच्या वेळेला कोविडने मृत झालेल्या व्यक्तींच्या 10 संस्काराला जिथं त्यांचे घरचे येत नव्हते, त्या अशा बऱ्याच लोकांच्या 10 संस्कारासाठी तिने स्मशानभूमीत स्वरूप वर्धिनी बरोबर काम केलं. तिच्याबरोबर इतरही लोक होती, इतर मंडळी होती. आणि अशी काही तरुण मुलं मुली होती की ज्यांच्या घरचे गावाकडे आहेत, कुणीच नाही. त्या सगळ्यांचे 10 संस्कार, मग त्यांच्या रक्षा गोळा करणे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, हे सगळं काम तिने तिच्या त्या टीमनी एकूण मिळून सगळ्यांनी केलं.
तर याला जोडून असं विचारायचं की प्रियम आणि वैष्णवी या दोघींचं गिव्ह अँड टेक कसं होतं? त्यांना तुम्ही नेमकं काय समजावून सांगायचं जेव्हा भांडायचे भरपूर, हम्म, मारामारी करायची आणि ते अभिप्रेत पण असायचं. म्हणजे त्या वयात होणं स्वाभाविक आहे ना, व्हायलाही पाहिजे, बोच करणे वगैरे असं एकमेकांच्या छाताडावर बसून. पण मला नेहमी वाटायचं, मी वैष्णवीला सांगायचो, हे भांडण झाली की नॉर्मली ना तुमच्या माझ्यात झालं तर आपण थांबवतो बोलणं. हम्म, आणि मला नेहमी वाटतं की आता संवाद थांबला ना की सगळंच थांबून जातं. हम्म, मी तुमच्याशी बोललो तर हळूहळू तो संबंध पूर्वपदावर परत येईल. पण न बोलणे हा काही सोल्युशन नाही. तर मी वैष्णवीला नेहमी सांगायचो, वैष्णवी जाऊन बोल, हॅलो कर प्रियमला. ही छोटीच ना, तिच्यापेक्षा 4 वर्ष मोठी, पण एकूण तर छोटी. तर मी का जाऊ पप्पा? मी म्हटलं बघ, तू मोठी आहेस, तुझ्या माझ्यात जर भांडण झालं तर माझं काम आहे पुढाकार घेणं, आणि तुझ्यात तिच्यात झालं तर तुझं काम आहे पुढाकार. आणि संवाद नको तोडू, कमी बोल, 2 दिवस जातील ते विषारी वातावरण संपून जाईल. आणि मग ती ऐकायची, मग जाऊन मग ती थोडे नखरे करायची, पण ते होऊन जायचं. आणि आजही घरात मी नियम केलेला आहे, पत्नी तर माझ्यात भांडणं नाही होत असं नाही, होतात. संवाद नाही बंद करायचा, बोलून घ्यायचं. मग जो 4 दिवस चालणारा अबोला आहे तो 4 तासात संपून जातो. असं सगळं वागत असताना कुठे फजिती झाली असं वाटलं का ह्या आपल्या प्रयोगामध्ये किंवा प्रयोग करत असताना? मे बी पॅरेंटिंग मध्ये असेल. फजिती दोन्हींच्या बाबतीत झालेली आहे, प्रियमची झालेली आणि वैष्णवीची झालेली आहे. जास्त तिच्यावर केंद्रित होत आहे तुमच्या गप्पा माझ्या बरोबर. नाही, काय हरकत नाही. मी आहे ना, प्रत्येक गोष्टीतनं नकारात्मकता असेल तर संधी कशी शोधता येईल यासाठी थोडा आग्रही असतो. आणि हे सगळं माझे मित्र परिवारातनच कुठनं तरी शिकत आलेलो आहे मी. असं काही त्याच्याकरता वेगळी क्लास कोर्स काही नाही. तर आम्ही ना घरात एक देवारा असतो, रोज सकाळी निरांजन वगैरे करणे असं. आणि तिची वैष्णवीची जायची वेळ शाळेत तीच. तर ती खोलीतनं बाहेर निघाली आणि माझं चालू असायचं, म्हटलं वैष्णवी 2 मिनिटं हात जोडून जा. तिला त्यात काही रस नसायचं, अजूनही नसतं बऱ्याच तरुण मुला मुलींना, मलाही नसेल त्यावेळेला. नाही मी जाते. म्हटलं 2 मिनिटं शुभम करू, ती बोलला उभी राहा. नाही ह्या बरं, मी आता पिच्छापूर व्हायचो. एक दिवशी सकाळी हिला काय डोक्यात आलं, मी म्हटलं वैष्णवी थोडं प्रार्थना करून जा. बोले मी सिनेमाचं गाणं म्हणेन, प्रार्थना नाही म्हणणार. मी म्हटलं ठीक आहे, बोल सिनेमाचं गाणं. मला विचारलं कोणतं बोलू. म्हटलं तो सलमान खानचा सिनेमा आहे ना, ताकते रहते तुझे सांझ सवेरे, बोल. एकदम हिट होतं त्यावेळेला. काय बोलता पप्पा? म्हटलं बोल ना, मी बोलतोय ना तुला. हिला अपेक्षित नव्हतं की मला बोलायला लावतील. मग आता फसली ना बोलून. मग मी मोनिका दोघं होतो, प्रियम पण होती शाळेत, पुढे एकच शाळेत होत्या. आणि मग हिला जबरदस्ती आपला हात जोडून ताकते रहते तुझे सांझ सवेरे तेरे मस्त मस्त 2 नयन. आम्ही असतोय. मग ते झालं, तिने ते कसं बसं पूर्ण केलं. मी म्हटलं हेच गाणं तू कृष्णाशी रिलेट कर, स्थिती सेम आहे. तो सोनाक्षी सिन्हाबद्दल बोलत असेल, तू कृष्णाबद्दल हवे तेरे मस्त मस्त 2 नयन मेरे दिल का ले गए चैन. झालं ते. मग तिला ते पोचलं बरोबर की, आणि मलाही ते आवडलं की मला ते सुचलं की तिने नाही म्हटलं ना, आणि तिने जे म्हटलं त्यात सुद्धा आपण मार्ग शोधू शकतो. तर आता तुमच्या मित्रांकडे येऊया. तुमचा एक जसा परिवार आहे त्याच्यापेक्षा मोठा परिवार मित्रमंडळींचा आहे. हो. तर त्याबद्दल तुम्ही सांगा. मैत्री ही तुमच्यासाठी काय गोष्ट आहे, आणि मैत्री ही माणूस म्हणून कसं समृद्ध करते तुमच्या बाबतीत? मैत्रीचा ना नॉर्मली मी अनुभवलंय, हे सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहे, माझ्या शोधलेल्या काही नाही. एक तर असतो गुड फ्रेंड आणि एक असतो राईट फ्रेंड. गुड फ्रेंड तुम्हाला सगळं सुख देतो, मजा मस्तीला प्रत्येक वेळेला बरोबर असतो, 2 पैसे खर्चही करतो, पण तो तुमच्या चुकीवर बोट ठेवत नाही. तो तुम्हाला कधी सांगत नाही की राठी तुम्ही चुकताय, याचं परिणाम बरोबर राहणार नाही, असं नको करू. हे जो सांगतो तो तुमचा राईट फ्रेंड. माझ्याकडे फॉर्च्युनेटली गुड फ्रेंड आहे, इथं पण बसलेले आहेत, आणि राईट फ्रेंड पण इथं बसलेले. तर त्यातनं आपण जर फरक करायला शिकलो, बऱ्याचदा गल्लत होते. लोक आहे ना, परिचयाच्या व्यक्तीला सुद्धा मित्र म्हणतात, ओळखीच्या व्यक्तीला सुद्धा अरे तो माझा मित्र आहे. अरे तो कुठनं तुझा आला मित्र? मित्र संदर्भ आणि व्याख्या फार मोठी आणि फार व्यापक आहे. बरोबर.
आणि आपण म्हणतो ना, मुलं डिस्कनेक्ट होतात एका वयानंतर पालकांशी, मित्रांशी जवळ जातात. कारण की मित्र त्या प्रत्येक गोष्टीची मुभा देतो तुमच्या मुलाला, जो तुम्ही पालक म्हणून देत नाही. तुम्ही किती म्हणा पालक म्हणून माझे फ्रेंडली रिलेशन आहेत मुलाबरोबर, पण तुम्ही कधी सांगणार नाही मुलाला की घे एक सिगरेटचा झुरका मार. तो मित्रच सांगतो, त्यामुळे मित्र जवळचा होतो. तर हा फरक करता आला पाहिजे. आणि मित्राला वयाचं बंधन नसतं, किंबहुना नसावं. जर तुम्हाला प्रगल्भता वाढवायची असेल तर. आता जसं नंदकिशोरजी राठी समोर बसलेत, माझ्यापेक्षा नाही म्हटलं तर 15 वर्षाने वडील असतील, पण माझी फार चांगली मैत्री त्याची. नक्की त्यांच्या अनुभवाचा आणि वयाचा आदर आहे, पण फार चांगलं निभावून जातं त्यांच्याबरोबर. निरीक्षण असतं. आता आमचे सासरेत विठ्ठल शेठ, 30 वर्ष आली माझ्या लग्नाला. जाणता अजाणताने स्पष्ट बोलावं आणि स्पष्टता आणि परखड बोलण्यातला जो, किंवा परखडपणा उर्मटपणातला जो फरक आहे तो वेगळा करून बोलावं. मी अनावतपणे त्यांच्या समोर त्यांच्याकडनं शिकलो. ते आता इथं आहे म्हणून नाही, पण जे शिकलो. मी भाजपमध्ये होतो तेव्हा प्राध्यापक विकास मटकरी म्हणून होते, पालक, युवा मोर्चा उपाध्यक्ष होतो. त्यांच्याकडनं शिकलो. कुठं नाही बोलावं किंवा कमी बोलावं हे माझे इथं मित्र बसले, हरीश मुंदडा, मनीष कासड, अशा सगळ्या मंडळीकडनं शिकलो. बऱ्याचदा बोलून जातो, नंतर पस्तावतो, रे बोलायला नको, पण राहवत नाही. ज्याच्याबरोबर उठतो बसतो खातो पितो तो जर चुकत असेल तर सौम्य शब्दात का होईना त्याला आपण पोचवलंच पाहिजे, तरच तुम्ही त्याचे खरे मित्र. अन्यथा मग काही ठीक आहे चालतंय, रूळ 2 रेल्वेचे पॅरल. आपण सगळेच जण पुढे जाण्याचा कायम प्रयत्न करत असतो, पण तुम्ही आता जो उल्लेख केलात की थांबायचं कुठे हे कळलं पाहिजे, तर ह्या थांबण्याविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही ते कसं स्वतःच्या आयुष्यात वापरता? थांबायचं असं आहे की तो परत राईस प्लेट सारखाच विषय येतो की तुम्हाला चौरस जगायचं असेल, आहार चौरस असेल तर तुमचं शरीर हृष्टपुष्ट होतं ना. तुम्हाला किती आवडते आईस्क्रीम, 2 वेळा आईस्क्रीम खाऊन तर चालणार नाही. तर तशा पद्धतीनं मला वाटतं की आपण तुमच्या आवडी असल्या आणि छंद असले तर बऱ्याचदा जीवनाचा आनंद आणि उद्देश स्पष्ट होतो. माझ्या सोसायटीत नॉर्मली आमचे पूर्वज राजस्थान सोडून आलेच पैसे कमवण्यासाठी, ब्रेड बटर साठी आलते. लक्झरी तर विषयच नव्हता. मग ते ब्रेड बटर पार झालं, नीड झाले, तर वॉन्ट्स पण झाल्या, पण छंद आवड आणि नेमके उद्देश माहित नसल्यामुळे बऱ्याच लोकांना हे पोचतच नाही की आपण आता किती पळायचं आणि कुठपर्यंत पळायचं. आता तो त्यांचा प्रश्न. पण मला देवाच्या कृपेने चांगली संगत म्हणा, चांगली लोक मिळाली, थोडं निरीक्षणातून शिकलो. मला कळलं की भाई ज्याला आपण म्हणतो ना की साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं और साधू भी न भूखा जाए, त्यात मी तरी आनंदी त्याचे. तर मगाशी तुमच्या बोलण्यात मी भाजपमध्ये होतो असा उल्लेख आला, तर मग आता तुमचा आणि राजकारणाशी काय संबंध आहे, कसा संबंध आहे? नाही, राजकारणाशी माझा एक मतदार म्हणून जितका संबंध आहे, मतदार म्हणून तितकाच आहे. मी 1.5 वर्ष तेव्हा होतो, प्रदीप रावत अध्यक्ष होते तेव्हा भाजप पुणेचे. तेव्हा आता भाजप फार छोटं होतं, म्हणजे कार्यकर्ते सुद्धा नाही मिळायचे. अण्णा जोशीजी 88-89च्या इलेक्शनला आम्हाला म्हणजे लोक शिडी नाही द्यायचे पोस्टर लावायला, तू भाजपचं काम करतो. आता तर लोंड्याचे लोंडे येतात भाजपकडे. तेव्हा 1.5 वर्ष काम केलं, पण मला लक्षात आलं की त्याला जी चामडी लागते ती माझी नाही. त्याला फार गेंड्याची कातडी आपण ज्याला म्हणू ना तशी लागते, तर असंवेदनशीलपणा लागतो. तो आपल्यात नाही. मग म्हटलं पक्षीय राजकारणात म्हणजे संघटनात आपण काम करू, पण तिथेही लक्षात आलं की आपण नाही सूट होणार आहेत. मग मी सोडून टाकले. एक हिंदू म्हणून विश्व हिंदू परिषद साठी उपलब्ध असतो जितकी माझी क्षमता आणि मर्यादा आहे, बाकी राजकारणाशी आता नाही माझं. राजकारणाशी नसलं तरी मला वाटतं समाजकारणाशी तुमचं नातं खूप जवळच आहे किंवा सामाजिक कार्याशी नातं जवळच आहे. तर तुमचं कोविड मधलं काम असेल किंवा तुमचं गणेश मंडळाचं काम असेल तर त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. गणेश मंडळाचं काम तर आता फार मागं पडलं. आता मागील 20-1 वर्षाला मी गणेश मंडळात कुठेही सक्रिय नाही, पण देवाच्या कृपेने माझ्या हातनं माझ्या भागातले 4 मंडळाचं आम्ही एकत्रीकरण केलं. तिथं वाहतुकीची समस्या, कार्यकर्त्यांची समस्या सगळं होतं. त्यानंतर एक मोठा विषय झाला तो कोविडचा. त्यात माझं असं काम म्हणण्याआधी ते काम उभं करण्यात ज्यांचं श्रेय होतं, एक लोहिया परिवार आहे रविवार पेठेत,
लोहिया प्रतिष्ठान, हम्म. तिथलं आमचं श्रीराम मंदिर हम्म. आणि तिथला लक्ष्मण मंदिर आणि तिथले स्थानिक समाजाचे सगळे घटक, त्या सगळ्यांनी मिळून एक मोठा फंड उभा केला त्यावेळेला. आणि शरद सारडा आहे तिथं, त्यांनी मोठा पुढाकार घेतला. मग एकाच्या मागे एक अशी कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली. ते 2 महिने आमचं पूर्ण कुटुंब, फक्त मोनिका घरात होती, मी बाहेर, प्रियम बाहेर, वैष्णवी बाहेर, आम्ही तिघं फूड पॅकेट बनवणे त्या कामात, मग त्यानंतर ते वाटप करणे त्या कामात, ते कोविडमध्ये आम्ही भरपूर केलं. तर असा एखादा प्रसंग आहे का की ज्या प्रसंगानं तुमचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं, तुमच्या आयुष्यातला एखादा महत्वाचा प्रसंग? असं पिन पॉइंटने नाही सांगता येणार की म्हणजे लाईफ टर्न झाली असं नाही. छोट्या गोष्टीने असं वळण होत गेलं. फक्त मी हे नेहमी विचार करतो की हा आपण प्रयोग करून आपल्यावर अनुभव घेऊ, नाही आवडलं सोडून देऊ, काय होईल फरक काय. पण काही मिळालं तर आयुष्यात काहीतरी गवसलं ना आपल्याला, अशा पद्धतीने विचार. आता तुम्ही इतके वर्ष जगत आलात, इतक्या विविधतेने जगत आलात, तर असं काही वाटलं का की एखादी गोष्ट करायची राहून गेली किंवा हे स्वप्न आहे की जे अजून पूर्ण नाही करता आलेलं आणि ते भविष्यात आता पूर्ण करायचंय? त्यासाठी काठी घेऊन 2-3 जण मागं आहेत ऑलरेडी. आता रिसेंटलीच आहेत. माझी अडचण आहे अशी, मलाही वाटायचं आणि वाटतं अजूनही, वाटायला तर काही कोणालाही काही वाटू शकतं की आपण एक उत्तम वक्ता होऊ शकतो, कारण की वाचन आहे, लिखाण आहे, निरीक्षण पण आहे. पण त्या सगळ्या गोष्टींना ना एक साधना आणि एक फोकस लागतो. बरोबर. माझं तिथं लॅक होतं, म्हणजे माझे अवगुण पण मला माहिती आहेत की मी तितकं एकदम टिचून दररोज 3 तास जर दिले आणि सराव केला तर तुम्ही उत्तम तबलावादक होऊ शकता, तुम्ही उत्तम गायक होऊ शकता, तुम्ही तितकं वाचलं, रोज टिपणं काढली, तुम्ही उत्तम वक्ता होऊ शकता. पण ते 3 तास द्यायचे ते अजून काही माझ्याने होत नाही. त्यामुळे आता जसं आहे तूर्त तरी तसं पण तुम्ही नक्कीच होऊ शकाल असं नक्की होऊ शकेल. मनापासून मला वाटतंय कळतं ना, मला वाटतंय, मला कळतंय. उगाच मी ते काही गरुड झेप घेत नाहीये, पण त्याच्याकरता लागणारा फोकस आहे ना, तिथं मी माझ्याकडनंच लॅक करतोय. संसाधन सगळे उपलब्ध आहेत, त्याबद्दल काहीच दुमत नाही. आणि नारायणपेठेत माझ्या मागं पुणे मराठी ग्रंथालय आहे, पण होत नाही माझ्या, खंत आहे मला त्याची. तर तुमच्या पुस्तकात उल्लेख आहे की प्रियमचं व्हॉट्सअप स्टेटस डाय विथ द मेमरीज, Not with the dreams. हे असायचं, आणि तुमचंही स्टेटस तेच आहे. तर काय तुम्ही आता या सगळ्या जगण्याकडे बघता? इनफॅक्ट प्रियम नंतरच मी जास्त अडॉप्ट केलं त्या गोष्टीला, कारण की आनंद सिनेमात राजेश खन्नाचा एक सुंदर संवाद आहे की जिंदगी बडी होनी चाहिए बाबू मोशाय, लंबी नाही. तर प्रियम बडी जिंदगी जगून गेली. म्हटलं अरे आता जेवढे आपले उरलेत आपण त्या पद्धतीने प्रयत्नशील तर राहू, म्हणजे डॉक्टरासारखं एक्सपेरिमेंट करत राहू आणि जगत राहू. आणि मग बऱ्याच गोष्टी ज्या अनावश्यक आहेत त्यांची छाटणी केली, ज्या गोष्टी उगाच पकडून ठेवल्या आहेत आयुष्यात, ज्याचा काही लाभ नाही, फक्त आपला अहंकार आहे म्हणून, त्यांनाही बऱ्यापैकी सैल केलं. ज्या जुन्या आहेत काही गोष्टी ज्यांना अजूनही पकडून ठेवले 30-40 वर्ष, त्या अजूनही आहेत, म्हणजे 80-90च्या काळात ज्या रुजल्या, पण मागील 2-4 वर्षात कुणी नव्याने शत्रू केला नाही, जुने आहेत त्यांना सांभाळतोय. त्याची मजा पण घेतोय. पण आता हा मनोज आहे, याच्याशी झाला विवाद, आता झाला ताक माती पुढंच होत राहतील, त्याला त्याची अडी धरून आता काही साध्य नाही. ते अशा पद्धतीने जगतोय आता आनंदाने. तुम्ही मग अशी मित्रांचा उल्लेख केलात की तुम्ही मित्रांकडून काय शिकताय किंवा तुम्ही तुमच्यापेक्षा वडील माणसांकडून काय शिकताय, पण असंही अनेकदा होतं की आपण आपल्यापेक्षा वयाने लहान माणसांकडूनही खूप गोष्टी शिकत असतो. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुमच्या मुलींकडून काय शिकलात? मुलींकडनं, वैष्णवी प्रियम दोघींकडनं शिकलो प्रामाणिकपणे, लेट गो कर, चिल पप्पा, जाऊ द्या ना. त्याला तसं वाटतं, तुम्ही का ताप करून घेता, सोडा. ते कालांतराने लक्षात येते की त्यांचं बरोबर आहे. कशाला पकडून ठेवणार तुम्ही? तुम्ही ज्या गोष्टीला पकडून ठेवलं ना त्या गोष्टीपासून तुम्हाला कोणीच सोडू शकत नाही, कारण की पकडलं तुम्ही. तर मुलींकडनं किंवा आत्ताच्या जनरेशन कडनं हेच शिकण्यासारखं की लेट गो करा, जास्त नेऊ नका खांद्यावर ओझं, वेळेवर टाका
आणि खांदा नव्या हुजाकरता तयार केला. आणि बायकोकडून काय शिकला किंवा त्यांच्याविषयी सांगा की त्यांची कशी साथ तुम्हाला आहे. तुम्ही मगाशी एक ओझरता उल्लेख केलातच, हा, पण तुम्हाला सांगू का, इथपर्यंत तिच्या प्रवाह तिच्याशिवाय आलो नसतो. सॉरी. माझ्यासारख्या स्वभावाच्या माणसाबरोबर सुरुवातीपासून जगणं हम्म. सहचरी म्हणून हम्म. इतकं सोपं नाही. हम्म. मला असं वाटतं खूप बिग कॉम्प्लिमेंट आहे ही. जाऊ आपण. तर मागे तुमच्याशी गप्पा मारताना एका शब्दाचा नव्यानेच अर्थ मला कळला होता. तो शब्द आहे समजावून सांगणं. हा, तर तो अर्थ सगळ्यांपर्यंत पोहोचवता आला तर आवडेल. फार एकच शब्द आहे, हे मी कुठनं तरी शिकलो हा, मराठीतला. जनरली आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागतं ते. मी त्याला समजावून सांगितलं, तो ऐकत नाही. दिवसातनं 10 वेळेला, म्हणजे मालक असाल तर नोकरांबरोबर, वडील असाल तर मुलांबरोबर, पार्टनर असाल तर पार्टनर बरोबर, प्रत्येक ठिकाणी होतं. मला एकाने फार त्या शब्दाची व्याख्या नीट करून सांगितली, किंवा तो समजावून शब्दाची फोड कर. समजावून म्हणजे त्याच्या समजावून. क्या बात. तुमचा मुलगा 12 वर्षाचा आहे, तुम्ही 35शीत आहात, आणि तुम्ही जेव्हा समजावून सांगा तर 12व्या वयाच्या समजा आधी आणि मग त्याला सांगा. मग त्याच्या जाऊन सांगा. आताही मला जेव्हाही ही माझी 2 पुतणे पण आहेत तिथं, वैष्णवी वगैरे, आता तर ती मॅच्युअर झाली तुलनात्मक दृष्ट्या, पण लहानपणी एखादा प्रपोजल असा यायचा त्यांचा की जो वडील म्हणून मला डिसेंट नाही वाटायचा. मग मी स्वतःला त्या वयात नाही, तुरंत वयाच्या 15वीत मला या गोष्टीचं आकर्षण होतं का? होतं. स्वतःशी तर तुम्ही खोटं बोलू शकत नाही. आणि मग त्यावेळेला तर फार छोटं होतं सगळं. आता तर सगळं हातावर आलेलं आहे, त्यामुळे ह्यांना आकर्षण का नसणार? मग आता तो आकर्षण, तिचा नकार दिला तर वाढतो. एखादी गोष्ट पाठी लावली, इधर देखना मना है, तर माणूस टाचा उचकटून बघतो, अन्यथा वाजून निघून जातो. मग त्यांना त्या गोष्टीचे डूज अँड डोंट सांगायचो की हे असं आहे, असं आहे, असं आहे. आता तू तुझ्या जबाबदारीने पाय पुढे ठेव. आणि एक गोष्ट मी नेहमी त्यांना सांगायचो, आयुष्यात वय कोवळं असतं ना, काहीही घडू दे, कितीही बाका प्रसंग येऊ दे, सगळ्यात पहिला फोन मला करायचा. कुठल्या स्थितीत तुम्ही सापडला, योग्य अयोग्य, सामाजिक दृष्ट्या, वैयक्तिक दृष्ट्या, पहिला फोन मला करायचा. तुझं माझं जे असेल आपण घरात करून घेऊ. पण एक चूक झाली आणि ती लपवण्यात परत दुसरं चुकीचं पाऊल पडलं, ते निस्तरणं फार अवघड जातं. तो विश्वास मी त्यांच्यात ह्या पद्धतीनेच निर्माण केला की नाही, मी आहे, तुम्ही केली ना चूक, मी आहे, आपण त्याला दुरुस्त करू, अशाच पद्धती. आणि शिकतही गेलो आणि शिकवतही गेलो. मला असं वाटतं आपण ऑलमोस्ट शेवटाकडे आलेलो आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, माणूस ह्या जन्माचं मोल काय? माणसाच्या जन्माचं मोल तुम्ही काय कुठल्या शब्दात सांगाल? खरं सांगू तर माझी ती कुवत नाही मोल सांगणार, कारण की मानव जन्म तसाच अनमोल आहे. फक्त जेव्हा तुम्ही जागृत व्हाल, झालेलं नुकसान सोडा, पुढं कसं त्याचं मोल वाढवता येईल आणि किती छान जगता येईल आपल्याकरता. तुम्ही आपल्याकरता चांगलं जगला तर समाजासाठी चांगलं कराल, पर्यायाने गावासाठी, शहरासाठी, आणि पर्यायाने देश आणि जगासाठी. तर मी याबद्दल एवढंच सांगेल की तुम्ही तुमचं मोल करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने छानपैकी जगा. आणि तुमची जगण्यामधली श्रद्धा काय आहे, की तुम्हाला असं वाटतं की काहीही घडलं तरी तुम्ही त्या गोष्टीशी जोडून बघता, की ही आपली श्रद्धा ह्याच्या बरोबर ते आहे ना? श्रद्धा म्हणजे जर धर्माच्या बाबतीत बोलत असाल तर मी कर्मकांडी माणूस नाही.
लॉजिक असलं म्हणजे ते वैज्ञानिक अशा पद्धतीने. आणि एक माहित नाही मागील 2-5 वर्षात थोडं स्वभावातच आपोआप बदल झाला की आता जे काही घडतंय ना त्यात कुठतरी माझं हित आहे. अस्तित्वाने विचार केलेला आहे माझ्याबद्दल. त्यांनी काहीतरी मला आता ते उमगत नाहीये की अरे हे का चुकीचं घडलं माझ्या बरोबर, पण त्यात काहीतरी आहे, पुढे त्यात काहीतरी चांगलं निघेल. आणि एकदा तुम्ही असं प्रोग्रामिंग द्यायला सुरू केलं ना स्वतःला, तर मग बऱ्याच गोष्टी तुम्हालाही सुकर होतात. अशा धक्केही बसत नाही असं अरे बापरे हे काय झालं, नाही आता झालं, बदलणार नाहीये, बघू पुढे काय होईल तर तो ठरवेल. तो म्हणजे देव किंवा एक मूर्ती असं नाही, तो म्हणजे अस्तित्व जे सगळं चालवतोय तो, इतकंच. त्याच्यापेक्षा असं काही वेगळं नाही. आणि मागे बोलताना तुम्ही एक म्हणालेलं ते मला आत्ताही आठवतंय की एखादी वाईट घटना घडली तर तुम्ही असा विचार करता की याहून वाईट नाही ना घडलं, त्यामुळे हे चांगलं आहे. तर मला असं वाटतं हेही तुमच्या श्रद्धेचाच एक खूप मोठा भाग आहे. एकदम बरोबर, हे होतच. म्हणजे आता एक 8 महिने आधी मी घरातच पडलो, सायटिकाचा पेन झाला, त्याच्यामुळे जवळपास महिना ऑलमोस्ट झोपूनच राहावं. वाटलंच ना महिनाभर आपण झोपून आहोत, पण मी हाच विचार केला की ह्याच्याहूनही जास्त काही होऊ शकलं असतं. गुडघा फुटला असता, मेंदूला कुठं लागली असती, अवचितच पडलो, तिथे समई होती पितळेची, कुठं लागली असती, काही घडलं असतं. काहीतरी मोठं अपघात घडणार होतं. ईश्वराचं धन्यवाद थोडक्यात निभावून घेतलं त्यांनी. 6 महिन्याला आडवं करण्या ठिकाणी महिनाभरातच केलं. मग मित्रमंडळी होतीच, त्यांना शिफ्ट मध्ये बोलवायचो, दोघांनी एकत्र नाही यायचं. तू 5 ते 6 ये, तू 6 ते 7. म्हणजे माझे 2 तास जातात गप्पा मारण्यात. अशा पद्धतीने प्लॅनिंग कुठे कुठे महत्वाचं असतं आयुष्यात. आमच्याकडचे प्रश्न बऱ्यापैकी सरांना विचारून झालेत, तर तुम्हाला काही सरांना विचारायचं असेल तर किंवा तुम्हाला काही सरांविषयी बोलायचं असेल तर आपण नक्की ओपन आहोत. वाचनाबद्दल आजोबांना वाचनाची आवड होती असं म्हटलं होतं, आणि तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वातून, बोलण्यातून, कार्यातून, पुस्तकांचा असं ते सिग्नल मिळतात बाबा हे वाचनाचा प्रभाव प्रचंड. तर ही सवय कशी लागली, काय काय वाचत गेला आणि आता काय वाचताय? मी पर्टिक्युलर असं काहीच वाचत नाही. पान उघडलं, नॉर्मली प्रत्येक वाचकाचा एक अनुभव असेल, माझा तरी आहे, की तुम्ही त्या लेखाशी, त्या पुस्तकाशी पहिल्या 4 ओळीत किंवा पहिल्या 2 पानात कनेक्ट होता, नाही तर मग तुम्ही बाजूला ठेवून टाकता. तर कनेक्ट झालो तर मग भेळचा कागदी वाचत बसतो. नाहीतर तुम्ही मला भेट म्हणून एखादी पुस्तक दिली तरी नाही वाचत, पण जे समोर येईल ते वाचन आहे. आता भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे कधी माझे विषय नव्हते, त्यामुळे तसं नाही. पण जे दिलखुलासपणे वाचायला आवडतं, आपण आनंद होतो वाचण्यात, त्यातनं काही शिकता येईल, काही अनुसरता येईल, ते सगळंच वाचतो. मगाशी तुम्ही म्हटले की मी लेट गो करायला शिकलो, म्हणजे बऱ्याच गोष्टींचा विचार जो करतो तो विचार करणं सोडून दिलं. माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी, बरं ती गोष्ट तुम्ही आत्मसात कशी केली? मी बोललो ना, मी खरं मुलींकडनं शिकलो लेट गो कडनं. कधी कधी स्थितीतून तुम्हाला शिकवते, पण स्थिती शिकवते ते प्रासंगिक असतं. रोजची संगत आणि रोजची सोबत, मग ती जी मंडळी असतात, छोड ना यार हे होता रहता है, कितना लोड लेगा, त्यांची भाषा वेगळी, लोड लेगा वगैरे. मला एक छोटीशी 2 ओळीची कथा आठवते यावेळेला. 2 साधू होते, चालले होते, संन्यासी ब्रह्मचारी. एक नदी आडवी आली, त्या नदीच्या अलीकडं एक सुंदर स्त्री उभी होती, आणि त्या स्त्रीला या दोघा साधूंनाही नदीच्या पार जायचं होतं, पण त्या स्त्रीला पोहता येईना, ती भीत होती. एक वृद्ध संन्यासी होता, एक युवा संन्यासी होता. तर त्यांनी काय करावं, युवा संन्यासीनी त्या मुलीला खांद्यावर बसवलं, सुंदर तरुण मुलगी, आणि नदी पार केली. पुढच्या काठावर तिला उतरवलं आणि दोघं पुढे गेले. चालत होते, तास अर्धा तास चालून झाल्यानंतर वृद्ध संन्यासीने त्याला सांगितलं, तरुणाला, हे तू आता जे केलं ते काही आपल्या नियमात बसत नाही, तू परत स्त्रीला खांद्यावर घेऊन इथपर्यंत आलास. त्यांनी म्हटलं, बोले वो अभी तक आपके कंधे पे, मैंने तो नदी के किनारे पे ही छोड़ दी. क्या बात है. म्हणजे हे रोजच्या जीवनात लगेच होत नाही. क्या बात आहे बोलणं, मलाही स्वप्न इथे ऐकलं, मला तेच झालं, क्या बात आहे. कुठं जातच, पण आधी 500 मीटर जायचं ना, ते आता 50 मीटरवर टाकून देतो. मनुष्य आहे, स्वभाव आहे, दोष येणार, तर तशा पद्धतीने लेट गो करायचं. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण प्रयत्न करत असतो, जास्त वेळ ताणून नाही धरायचं. शारद मजकूर
चे संस्थापक अभिजित यांना विनंती करते की त्यांनी सरांना हा पुरस्कार द्यावा.